दापोली म्हणजे मिनी महाबळेश्वर. मुंबई व पुणे यापासून जवळचे अंतर असणारी अरबी समुद्राच्या कुशीत सह्याद्रीच्या हिरवळीत वसलेली थंडगार दापोली. चला मग दापोली सफरीला. गेल्या काही वर्षात दापोलीचे समुद्रकिनारे पर्यटकांना खूपच आकर्षित करीत आहेत. त्यामुळे दापोलीतील समुद्रकिनारे तसेच इतर काही आपल्याला माहिती असतील किंवा नसतील अशी ठिकाणे सफर दापोलीची या चित्रफितीतून आपणासमोर पोहोचवण्याचा हा छोटासा प्रयत्न. मुख्यत्वे शैक्षणिक सहलीच्या दृष्टीने डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अत्यंत महत्त्वाचा बिंदू आहे. वाकवली येथे त्यांचे संशोधन केंद्र आहे. किसान भवन येथे राहण्याची व खाण्याची उत्तम व्यवस्था आहे. दापोलीला ऐतिहासिक महत्त्व आहे. दाभोळ बंदर, दाभोळ जेटी येथून समुद्रमार्गे जाण्याचा आनंदही आपण घेऊ शकता. त्याचप्रमाणे हर्णे दुर्ग, हर्णे बंदर येथे मासे लिलाव याचा अनुभवही आपण घेऊ शकता. दापोली तालुक्याला मुरुडचे महर्षी कर्वे, दापोलीचे पावा काणे आणि पालघरचे साने गुरुजी अशी 3 भारतरत्ने लाभलेली आहेत. त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी माता रमाबाई आंबेडकर यांचे वणंद येथील स्मारक, रँगलर परांजपे यांचे मुरडी येथील घर, लेखक गो. नि. दांडेकर हे गुडघेचे सुपुत्र, लोकमान्य टिळक यांचे चिखलगाव हे मूळ गाव येथील स्मारकही आपण पाहू शकता. मित्रहो, मंडणगडकडील पर्यटन स्थळे पाहून पालगड मार्गे दापोलीत येऊन अंजारले केळशीकडील व वाकोली उनवरेकडील पर्यटन स्थळे पाहून आपण दाभोळ जेटीमार्गे गुहागरकडे रवाना होऊ शकता. वाकोली येथून आती रस्त्याला उनवरे येथे गरम पाण्याचे कुंड आहेत. पन्हाळे काजी येथील लेणी पाहायला नक्की जा. बांतिवरे येथील रमणीय धबधबे पाहून आपण नक्कीच थक्क व्हाल. धार्मिक स्थळांमध्ये केळशीची महालक्ष्मी व याकूबबाबा दर्गा, अंजारल्याचा कड्यावरचा गणपती, बोंडिवली येथील साईबाबा व 9 ग्रहांचे मंदिर, दाभोळची चंडिका माता, आसूतचे केशवराज मंदिर आणि बुरोंडी येथील परशुराम मंदिर ही सर्व मंदिरे पाहण्यासारखी आहेत. केशवराज मंदिर हे निसर्गाच्या सानिध्यात वसलेले आहे. तिथे जाताना 1 दिवसाच्या मिनी ट्रेकिंगचा आनंद तुम्ही लुटू शकता. सर्वात आवडता विषय म्हणजे समुद्रकिनारे. समुद्रकिनाऱ्यांमध्ये मुरुड, हर्णे, पाडले, कोळथरे, कर्दे, अंजारले, केळशी, दाभोळ, पाळंदे, आडे आणि लाडगर ही सर्व समुद्रकिनारे लोकप्रिय होत आहेत. विविध फेस्टिवल्स या बीचेसवरती घेतली जातात. कासव संवर्धनासारखे पर्यावरण हिताचे कार्यक्रम देखील समुद्रकिनाऱ्यांवर पार पडतात. सर्व किनाऱ्यांवर राहण्याची व खाण्याची उत्तम सोय पर्यटकांसाठी उपलब्ध आहे. तर मग फ्रेंड सर्कल असो किंवा फॅमिली टूर असो, 1 दिवसासाठी, 2 दिवसासाठी किंवा 3 दिवसांसाठी तुम्ही दापोली सफर प्लॅन करू शकता. चला मग या लवकर. दापोली तालुका आपले सहर्ष स्वागत करण्यास सदैव तयार आहे. एकदा भेट द्याच, पुन्हा पुन्हा येण्याचा मोह नक्कीच आवरणार नाही, ही आमची ग्वाही.